यंदाचा नवरात्रीचा उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होणार असून या 9 दिवसांच्या उत्सवात दररोज एक विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे. कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय, तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते, चला तर आपण ते जाणून घेऊया. पहिला दिवस 22 सप्टेंबर सोमवार. पांढरा रंग. या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग हा निरागसता आणि निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे. दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवार. लाल रंग. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग आवड, शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे. तिसरा दिवस 24 सप्टेंबर बुधवार. निळा रंग. या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा ऊर्जेचे तसेच विश्वासाचे, श्रद्धेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. चौथा दिवस 25 सप्टेंबर गुरुवार. पिवळा रंग. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग हा आनंद आणि उत्सवाचे प्रतीक मानला जातो. पाचवा दिवस 26 सप्टेंबर शुक्रवार. हिरवा रंग. या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. सहावा दिवस 27 सप्टेंबर शनिवार. राखाडी रंग. या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. सातवा दिवस 28 सप्टेंबर रविवार. केशरी रंग. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. केशरी रंग हा शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे. आठवा दिवस 29 सप्टेंबर सोमवार. मोरपंखी रंग. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग हा वाढ आणि सुपुत्रतेचे प्रतीक आहे. नववा दिवस 30 सप्टेंबर मंगळवार. गुलाबी रंग. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे.